जमिनीतून गुप्त धनाचा हंडा काढून देतो असे सांगून 2.25 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबास शहर गुन्हे शाखेच्या पथकाने विजयपूर येथून अटक केली आहे। तो दर 3 महिन्यांनी राहण्याचे ठिकाण, मोबाईलमधील सिम कार्ड, वाहन बदलून वावरत होता। पोलीस 2 ते 3 वेळा जाऊन आले पण तो सापडत नव्हता। अखेर त्याला पोलिसांनी जेरबंद केले। त्याला न्यायालयात हजर केले असता 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मोहम्मद कादरसाब शेख उर्फ महाराज, वय 40, राहणार आदिलशाही नगर, विजयपूर असे पोलीस कोठडी मिळालेल्या भोंदूबाबाचे नाव आहे। गोविंद मल्लिकार्जुन वंगारी, राहणार सोलापूर यांनी फिर्याद दिल्याने जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशाच पद्धतीचा सन 2022 मध्ये त्याच्यावर मंगळवेढा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलिसात दाखल माहितीनुसार मोहम्मद कादर शेख यांनी गोविंद वंगारी यांच्या राहत्या घरामधून गुप्त धनाचा हंडा काढून देण्याचे आमिष दाखवले। फिर्यादीस काहीतरी द्रव पिण्यास देऊन जादूटोणा केला व त्याकरता त्याच्याकडून वेळोवेळी 1,87,31,300 रुपये रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली। या गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्याकडे देण्यात आला। त्यांनी गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद कादरसाब शेख याचा शोध घेण्याकरता गुन्हे शाखेकडील 4 तपास पथके रवाना केली। 6 पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकास आरोपी हा विजापूर, कर्नाटक येथे असल्याची माहिती मिळाली, परंतु त्याचा निश्चित पत्ता मिळाला नाही। पथकाने विजयपूर, राज्य कर्नाटक येथे जाऊन आरोपीचा पत्ता शोधून काढला। पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथक लक्ष ठेवून होते। अखेर त्याच्या राहत्या घरातून आदिलशाही नगर जर्मन बेकरी जवळ विजापूर येथून त्यास ताब्यात घेण्यात आले। त्यावेळी त्याची ताब्यातून जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। त्यास न्यायालयात समक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। आरोपीकडून फसवणूक करण्यात आलेली रक्कम रिकव्हर करण्यात आलेली नाही, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तरी शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली।